कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांच्या लेखापरीक्षणाबाबत सध्या शहरात गंभीर चर्चा सुरू झाली असून या महत्त्वाच्या विषयावर सत्ताधारी मात्र शांत का आहेत असा सवाल नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जातोय। नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि खर्चाची पडताळणी करण्यासाठी नियमित लेखापरीक्षण करणं आवश्यक असतं। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आर्थिक कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागामार्फत तपासणी केली जाते। या लेखापरीक्षणातून महसूल, कर वसुली, विकास कामांवरील खर्च, निविदा प्रक्रिया आणि निधीच्या वापरातील अनियमितता याबाबत निरीक्षणं नोंदवली जातात। मात्र हुपरी नगर परिषदेच्या बाबतीत लेखापरीक्षणाचा अहवाल, त्यातील निरीक्षणं किंवा लेखापरीक्षण अधिकाऱ्यांनी केलेले ताशेरे सार्वजनिक झालेले दिसत नाहीत। त्यामुळे नगर परिषदेच्या आर्थिक कामकाजाबाबत पारदर्शकता आहे का याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। विशेष म्हणजे नगर परिषदेमध्ये विविध विकास कामांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असताना लेखापरीक्षणाबाबत स्पष्ट भूमिका समोर येत नसल्याने सत्ताधारी प्रतिनिधींवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। नागरिकांच्या मते जर लेखापरीक्षण नियमित आणि पारदर्शक पद्धतीने होत असेल तर त्याचा अहवाल आणि निरीक्षणं सार्वजनिक करण्यास कोणतीही अडचण नसावी। काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते लेखापरीक्षण अहवालात नमूद केलेले ताशेरे आणि त्रुटी सार्वजनिक झाल्यास प्रशासनाला त्यावर कारवाई करावी लागते। त्यामुळेच हा विषय जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला जातोय का अशी चर्चा शहरात सुरू आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आर्थिक पारदर्शकता राखणं ही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघांची जबाबदारी असते। त्यामुळे हुपरी नगर परिषदेच्या लेखापरीक्षणाबाबत सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट भूमिका मांडून नागरिकांपुढे वस्तुस्थिती मांडावी अशी मागणी शहरातून पुढे येते। दरम्यान नगर परिषदेच्या आर्थिक व्यवहारांचे प्रलंबित लेखापरीक्षण तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, तसेच लेखापरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवलेल्या ताशेऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होती आहे। या पार्श्वभूमीवर लेखापरीक्षणाच्या मुद्द्यांवर सत्ताधारी पुढे येऊन स्पष्टीकरण देतात का याकडे शहराचं लक्ष लागलं।